आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. नाही कृष्ण नाही, मी कोणाच्याही रक्ताने माझे हात माखू नाही शकणार. माझ्या आत्म्याचा तर त्या कल्पनेने थरकाप होतोय. कृष्ण, मी माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा रक्तपात कसा काय करू शकतो, कसा करू शकतो? गुरुदेव तर आपल्यासाठी पिता आणि ईश्वरा समान असतात, मग मी त्यांचा अपमान कसा करू शकतो? ज्या गुरुदेवांनी मला धनुर्विद्या दिली, बाण चालवायला शिकवलं, त्यांनीच शिकवलेल्या धनुर्विद्येचा दुरुपयोग करून मी त्यांच्यावरच बाणांचा वर्षाव करू, त्यांचेच हृदय छिन्न विछिन्न करू? मी इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये, इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये. आणि पितामह, ते तर आदरणीयच नाही तर पूजनीय सुद्धा आहेत. ते इतके पूजनीय आहेत की मी त्यांच्या समोर दृष्टी सुद्धा वर करून बघत नाही. आणि त्यांच्या समोर मी शस्त्र कशी उचलू? कृष्ण, जेव्हा मी चालायला सुद्धा लागलेलो नव्हतो, तेव्हा पितामहांनी माझी बोट धरून मला एक एक पाऊल टाकायला शिकवलं होतं. ज्यांच्या हृदयात माझ्याबद्दल फक्त स्नेह आणि प्रेमाच्या नद्या वाहत आहेत, त्यांच्या हृदयात मी तलवार खुपसून रक्ताचे पाट कसे वाहू शकतो? मी काही दैत्य नाही की माझ्या प्रियजनांच्या रक्ताने स्नान करायला. हे माझ्याकडून कदापि होणार नाही, कदापि नाही. वाह अर्जुन वाह. असं वाटतंय उर्वशीच्या शापाचा प्रभाव अजूनही तुझ्यावर शिल्लक आहे. तू अजूनही एखाद्या नपुंसकासारखं बोलतोयस. युद्धभूमीच्या मध्ये उभं राहून तू जी भाषा बोलतो आहेस ती कुठल्याही योद्ध्याची भाषा नाहीये. आज ज्या लोकांना तू आपलं म्हणताना तुझी जीभ थकली नाही, ज्यांच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम, स्नेह आणि आदराची गंगा वाहते आहे, लक्षात ठेव, हे तेच लोक आहेत जे 13 वर्षांपूर्वी द्यूत सभेमध्ये तुझ्या पत्नीला द्रौपदीला जेव्हा निर्वस्त्र केलं गेलं तेव्हा गप्प बसून तमाशा बघत होते. आज माझा अपमान करणाऱ्या या अधर्मींबरोबर न जाणं कुठल्या धर्माचे पालन करत आहात. कोणीही तोंड सुद्धा उघडलं नव्हतं. यापैकी एकानेही तिचं रक्षण करण्याकरता हात सुद्धा उचलला नव्हता. आणि आज तेच हात तुझ्या हत्येसाठी उठले आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये तुझ्या आणि पांडवांच्या वधाकरता तीर आणि तलवारी तळपतायत. हे तुझे आप्त आहेत का, ज्यांच्यासाठी तू प्रेम आणि आदराची भाषा बोलतो आहेस? हे अर्जुना, तू या क्षणी कुठल्या लग्न मंडपात नाहीयेस, तर युद्धभूमीवर उभा आहेस. आणि ज्यांना तू आपले स्वकीय समजतोयस ते या युद्धभूमीवर तुझं स्वागत आणि आदर सत्कार करायला आलेले नाहीयेत. ते सगळेच जण तुझं आणि तुझ्या भावांचं नाव त्यांच्या अस्त्रांवर लिहून आलेत. जरा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात तुझा आणि पांडवांचा मृत्यू बघायची तृष्णा आहे. आसुसलेत ते. आणि हे आसुसलेपण, ही तृष्णा केवळ तुम्हा पांडवांच्या रक्तानेच शांत होईल. पहा जरा त्यांच्याकडे. त्यांचे ते विषारी बाण तुम्हाला लक्ष बनवायला उत्सुक झालेले आहेत. जर हे तुझे आप्त आहेत, तर मग हे कोण आहेत? हे परके आहेत का? शत्रू आहेत का? यांना तू कौरवांच्या निर्दयी शस्त्रांच्या हवाली करणार आहेस का? अरे, हे सगळे तुझे प्रियजन आहेत, जे तुला संपूर्ण जीवनभर साथ करतील, जे तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझ्या हितासाठी
युद्ध करायला आले आहेत. हे अर्जुना, या क्षणी हे सगळे तुझ्या गांडीवाचा टणत्कार ऐकायला उत्सुक आहेत. आणि आता तू शत्रू सेनेच्या दिशेने बघ. सेनेच्या अग्रभागी उभे आहेत पितामह भीष्म, पांडवांचे आणि तुझे सर्वात मोठे शत्रू. पितामह आणि आमचे सगळ्यात मोठे शत्रू. आता तू तुझ्या दुसऱ्या महाशत्रूकडे बघ. आचार्य द्रोण, तुझे गुरुदेव. आणि त्यांच्या डावीकडे युवराज दुर्योधन. हे कौंतेय, जर का तुला पांडवांना विजयी करायचं असेल तर तुला या सगळ्यांचा वध करावाच लागेल. वध? कृष्ण, मी माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा रक्तपात कसा काय करू शकतो? कसा करू शकतो? गुरुदेव तर आपल्यासाठी पिता आणि ईश्वरा समान असतात. मग मी त्यांचा अपमान कसा करू शकतो? ज्या गुरुदेवांनी मला धनुर्विद्या दिली, बाण चालवायला शिकवलं, त्यांनीच शिकवलेल्या धनुर्विद्येचा दुरुपयोग करून मी त्यांच्यावरच बाणांचा वर्षाव करू? त्यांचेच हृदय छिन्न विछिन्न करू? मी इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये. इतका नीच आणि घृणास्पद मनुष्य नाहीये. युद्धभूमीच्या मध्ये उभं राहून तू जी भाषा बोलतो आहेस ती कुठल्याही योद्ध्याची भाषा नाहीये. आणि आज तेच हात तुझ्या हत्येसाठी उठले आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये तुझ्या आणि पांडवांच्या वधाकरता तीर आणि तलवारी तळपतायत. हे तुझे आप्त आहेत का, ज्यांच्यासाठी तू प्रेम आणि आदराची भाषा बोलतो आहेस? हे अर्जुना, तू या क्षणी कुठल्या लग्न मंडपात नाहीयेस, तर युद्धभूमीवर उभा आहेस. आणि ज्यांना तू आपले स्वकीय समजतोयस ते या युद्धभूमीवर तुझं स्वागत आणि आदर सत्कार करायला आलेले नाहीयेत. ते सगळेच जण तुझं आणि तुझ्या भावांचं नाव त्यांच्या अस्त्रांवर लिहून आलेत. जरा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात तुझा आणि पांडवांचा मृत्यू बघायची तृष्णा आहे. आसुसलेत ते. आणि हे आसुसलेपण, ही तृष्णा केवळ तुम्हा पांडवांच्या रक्तानेच शांत होईल. पहा जरा त्यांच्याकडे. हे पार्था, या युद्धभूमीच्या मध्यरेखेवर उभं राहून तुझ्या दृष्टीवर मोहाचा पडदा पडला आहे. तुला अर्धसत्यच दिसत आहे की हे तुझे आप्त आहेत, पण तुला हे अर्धसत्य दिसत नाहीये की हे कौरव ज्यांना तू जवळचं म्हणतोयस ते या युद्धभूमीवर तुला आलिंगन द्यायला आलेले नाहीये. ते तुझ्या रक्ताची होळी खेळायला आले आहेत. बघ त्यांच्याकडे. हे तुझा कर्दन काळ होऊन तुझी प्रतीक्षा करतायत. हे सगळे ज्यांना तू प्रियजन मानतो आहेस, त्या सर्व कौरवांना पूर्ण माहिती आहे की जर का त्यांना या युद्धात विजय मिळवायचा असेल तर त्यांना या योद्ध्याला आपल्या मार्गातून बाजूला करावं लागेल, ज्याचं नाव अर्जुन आहे. पार्था, तू यांना प्रिय समजतोस म्हणून तुला त्यांना यमसदनी पाठवायचं नाहीये. पण जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते नक्कीच तुम्हा सगळ्यांना यमसदनी धाडतील. जनार्दन, मला माहित नाही, पण ज्यांचा कुलधर्म नष्ट झाला आहे त्या प्राण्यांचा अनंत काळापर्यंत नरकात वास होतो. यापेक्षा मी कमंडलू घेऊन दारोदारी भिक्षा मागणे पत्करेन. वा अर्जुना, किती सुंदर विचार आहेत रे तुझे. मी युद्ध करणार नाही, मी भिक्षा मागेन. हे अर्जुना,
हे बोलणं एका वीराचं नाही, केवळ एका भ्याडाचं आहे. मला सांग, भेकडपणाचं प्रदर्शन करण्यासाठी तू या युद्धभूमीवर आला होतास का? आणि याचसाठी महादेवांकडून पाशुपतास्त्र ग्रहण केलं होतंस? वर्षानुवर्ष घोर तपस्या करून तू तुझे पिता इंद्र यांच्याकडून दिव्य अस्त्र यासाठीच प्राप्त केली होतीस का रे? तुला तुझ्या मातेचा, कुंतीचा अंतिम संदेश लक्षात नाहीये का, की तू जेव्हा माझ्या समोर येशील तेव्हा विजयी होऊन ये आणि तुझ्या माथ्यावर कौरवांच्या रक्ताचा विजय तिलक लावून ये. क्षत्रिय स्त्री यासाठी जगते की आपल्या वीर पुत्रांना युद्धभूमीमध्ये यशस्वी होताना बघेल. 13 वर्ष तर मी माझ्या पुत्रांना पाहू देखील शकले नाही, परंतु आता जेव्हा ते माझ्या समोर येतील तेव्हा त्यांनी आपल्या शत्रूच्या रक्ताचा हे पार्था, या युद्धभूमीच्या मध्यरेखेवर उभं राहून तुझ्या दृष्टीवर मोहाचा पडदा पडला आहे. तुला अर्धसत्यच दिसतं आहे की हे तुझे आप्त आहेत, पण तुला हे अर्धसत्य दिसत नाहीये की हे कौरव ज्यांना तू जवळचं म्हणतोयस ते या युद्धभूमीवर तुला आलिंगन द्यायला आलेले नाहीये. ते तुझ्या रक्ताची होळी खेळायला आले आहेत. बघ त्यांच्याकडे, हे तुझा कर्दन काळ होऊन तुझी प्रतीक्षा करतायत. हे सगळे ज्यांना तू प्रियजन मानतो आहेस, त्या सर्व कौरवांना पूर्ण माहिती आहे की जर का त्यांना या युद्धात विजय मिळवायचा असेल तर त्यांना या योद्ध्याला आपल्या मार्गातून बाजूला करावं लागेल, ज्याचं नाव अर्जुन आहे. पार्था, तू यांना प्रिय समजतोस म्हणून तुला त्यांना यमसदनी पाठवायचं नाहीये. पण जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते नक्कीच तुम्हा सगळ्यांना यमसदनी धाडतील. हे मधुसूदन, जर का त्यांना मला मारून टाकायचं असेल तर मारून टाकू दे, मला त्याची चिंता नाही. पण मी माझ्याच माणसांना मारून पाप कसे काय करू शकतो? जर का हे लोक लोभाने आंधळे होऊन आपलं कुळ नष्ट होताना बघून होणारे दोष आणि पाप बघू शकतात तर काय झालं, परंतु आम्ही तर या युद्धामुळे त्याचे फळ स्वरूप होणारा विनाश आणि विनाशाने उत्पन्न होणारे दोषांना बघू शकतो, याचा विचार करू शकतो. हे केशवा, तुला तर माहिती आहे की कुळाचा नाश झाला तर सनातन धर्माचा नाश होतो, आणि धर्माचा नाश झाला की संपूर्ण कुळात पापाचा असा फैलाव होतो जणू शरीरात एखादा भयंकर रोग पसरतो. आणि या पापामुळे कुळातल्या स्त्रिया दूषित होतात, आणि स्त्रिया दूषित झाल्या तर वर्णसंकर संतान उत्पन्न होते, आणि वर्णसंकर झाल्यास सगळी कुळच्या कुळ नरकात जातात. इतकंच नाही, पण त्यांच्या पितरांना सुद्धा अधोगती प्राप्त होते. कुलक्षये प्रणशयन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृतसनम अधर्मो बिभवत्युतम. अधर्मा बिभवात्म कृष्ण.
प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णये जायते वर्णसंकर. हे सगळं माहिती असून सुद्धा मी युद्ध करू का? हे कसं काय शक्य आहे? मी कुलघाती होण्याचे पाप स्वतःच्या माथ्यावर माझ्याच हाताने कसे काय लिहू? म्हणून मी युद्ध नाही करणार. मी युद्ध नाही करणार. पार्था, सामान्य मनुष्य रात्री अंधार पडल्यानंतर झोपून जातो आणि सूर्योदय झाल्यानंतर जागा होतो. परंतु योगीच्या दृष्टीने देहाचं झोपणं जागं होणं महत्त्वपूर्ण नाहीच आहे. कर्मयोगी ज्ञानाच्या प्रकाशाला दिवस आणि अज्ञानाच्या अंधकाराला रात्र म्हणतात. पार्था, विषयांच्या बाबतीतलं अज्ञान रात्रीच्या अंधकारा समान आहे. सांसारिक मनुष्यांच्या रात्री समयी अज्ञानी मनुष्य नश्वर सांसारिक सुख उपभोगण्यात व्यग्र असतात. ज्ञानी आणि योगी जागे असतात आणि परमात्म्याचं चिंतन करत राहतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः.